नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते की स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींची सेवा करत असाल। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की फादर्स डे। जो फादर्स डे काल साजरा झाला, कालच हा व्हिडिओ टाकायला हवा होता, परंतु काही कारणास्तव मी हा व्हिडिओ काल टाकला नाही, परंतु आज टाकत आहे। फादर्स डे बापाचा कुठलाही दिवस नसतो, तर बापामुळे आपला प्रत्येक दिवस असतो। कारण एकमेव बापच जो असतो तो आपल्याला हे जग दाखवत असतो। अनेक ठिकाणी आईला उपमा दिली जाते, आईचं कौतुक गायलं जातं, पण त्याही पेक्षा बापाचे जे कष्ट आहेत आणि बापाचा जो त्याग आहे तो बहुतांशी सांगितला जात नाही किंवा समजून घेतला जात नाही। बाप हे तर प्रत्येक घराचं माप असतं। आई जरी आपल्या प्रत्येक लेकरावर ममता करत असेल, परंतु त्या बापाचं जे प्रेम आहे ते आपल्याला दिसून येत नाही। म्हणून आपला बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला जपा। ज्यांचे आई वडील सोबत आहेत ते तर भाग्यवानच आहेत, परंतु ज्यांचे आई वडील सोबत नाहीत त्यांना विचारा की आई वडिलाची किंमत काय असते। माणसाची किंमत माणूस दूर गेल्यानंतर कळते। जेव्हा हयातीमध्ये आपल्या समोर आपले आई वडील असतील तर त्यांची किंमत आपल्याला नसते। आपण त्यांना टाकून पाडून बोलत असतो, छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करत असतो, परंतु आई वडील गेल्यानंतर त्यांची किंमत आपल्याला कळत असते। त्यांचे एक एक शब्द आपल्याला आठवत असतात, त्यांनी आपल्यासाठी केलेले परिश्रम आपल्याला आठवत असतात। प्रत्येकाच्या आयुष्याची कहाणी एक वेगळी असते। माझ्याही बाबतीत जर सांगायचं झालं तर माझे वडील तर मी बघितलेच नाही। लोक सांगतात की ते असं झालं होतं, ते तसं झालं होतं। अवघ्या वयाच्या 3 महिन्याची असताना माझे वडील मरण पावले। परिस्थिती अतिशय हालाकीची असल्या कारणाने विहिरीच्या कामावर माझे वडील जायचे आणि ते काम करत असताना अचानक काही प्रॉब्लेम होतो आणि जो विहिरीच्या कामामध्ये जे सुरुंग लावले जातात त्याने अशाच काहीतरी विषारी धुरामुळे त्यांचा मृत्यू झाला। पूर्वी फोटोही नव्हते, काही ठिकाणी होते तर तेही नष्ट करण्यात आले, कारण पूर्वी अशा घटना कमी घडायच्या। पूर्वी अपघातही होत नव्हते। आज त्यांना जाऊन खूप वर्ष झाली, त्यांचा चेहराही मला म्हणजे बघायला मिळाला नाही, हे तर माझं दुर्भाग्यच समजावं लागेल। आणि तेव्हापासून आम्ही दोघी मायलेकी, म्हणजे आमच्या परिवारात आम्ही दोघी मायलेकीच आहोत। आमचा दोघींचाच असा परिवार, तो आईने खूप मेहनतीने लहानाचं मोठं केलं, लग्नही झालं आणि अशा पद्धतीने प्रत्येकाची कहाणी वेगळी असते। तर बाप हा समजून घ्यायला कधी बघायलाच मिळाला नाही, अनुभवायलाही मिळाला नाही। परंतु जशी जशी माणसाची समज वाढत जाते तसतसं माणसाला आयुष्यामध्ये कमतरता भासत जाते। जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत मामा हे बाप वाटायचे, आजोबा ही बाप वाटायचे, चुलते काके ही बाप वाटायचे। ज्याने ज्याने आपल्याला जीव लावलं ती व्यक्ती आपल्या आयुष्यात बाप आहे असं, पण जसं जसं कळायला लागलं तसं तसं वडिलांची किंमत कळायला लागली। मला माझी जी मुलं आहेत त्यांच्याविषयी त्यांच्या वडिलांचं जे प्रेम आहे, तो आदर आहे, तो बघून अजूनच वडिलांची एक कमतरता भासू लागली। कारण बाप ही अशी व्यक्ती आहे की जी आयुष्यात आवश्यक आहे। माणसाच्या आयुष्यामध्ये बाप असणं खूप महत्त्वाचं आहे। आई ज्याप्रमाणे आई महत्त्वाची असते त्याप्रमाणे बापही महत्त्वाचा असतो, कारण बाप हा पडद्यामागचा कलाकार असतो। आई ही प्रत्येक गोष्टीत आपल्याला समजावून सांगत असते। आपल्याला त्रास झाला तर आई ही रडून दाखवते, परंतु वडिलाचं स्थान असं आहे की जो पडद्यामागचा कलाकार असतो। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये बाप असणं खूप महत्त्वाचं आहे। परंतु काहींचं दुर्भाग्य म्हणावं लागेल की त्यांना आपले वडील बघायलाही मिळाले नाही, किंबहुना काहींना अर्धवट सोडून गेले। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कहाणी वेगळी असते, परंतु
ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये आई वडील आहेत त्यांना जपा, त्यांची आहेत तोपर्यंत काळजी घ्या. कारण काही गोष्टी ज्या आहेत, आपण काही गोष्टींच्या म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण इश्यू करतो की त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, अशा गोष्टीचा इश्यू न करता जी व्यक्ती आहे ती त्या व्यक्तीला हयात असेपर्यंत जपलं गेलं पाहिजे. कारण आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार हे आई वडीलच असतात. कारण ते निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करत असते, त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो. आपल्याला आपल्या साध्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले जे स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी जर एकमेव कोणी असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपले आईबाप असतात. काल जो फादर्स डे झाला, प्रत्येकाच्या स्टेटसला फोटो होते, आपल्या वडिलांसोबत फोटो होते, हॅपी फादर्स डे, हॅपी फादर्स डे. कोणताही दिवस वडिलांचा नसतो, वडिलांमुळेच आपला प्रत्येक दिवस असतो, असे प्रत्येकांचे स्टेटस मी बघत होते. आणि सर्वांचे स्टेटस बघून मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला की ज्यांना कुणाला आईवडिलांविषयी काही कारणामुळे द्वेष असेल, राग असेल, तर तो द्वेष सोडून द्या. कारण एकदा व्यक्ती जर आपल्या आयुष्यातून निघून गेली तर ती परत येत नसते. आणि आईवडील अशी व्यक्तिमत्व आहे की ती दुनियातल्या कुठल्याच सुखाला आपण त्याला कंपेअर करू शकत नाहीत. म्हणून आईवडिलांची आहेत तोपर्यंत काळजी घ्या आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम करा. म्हणून प्रत्येक लेकराला माझी अशी विनंती असेल की आपल्या आईवडिलांनी जे आपल्यासाठी स्वप्न पाहिलं ते नक्कीच पूर्ण करा. आणि त्यांना दुसरं काहीही नको, तुमची संपत्ती नको, तुमची प्रॉपर्टी नकोय, परंतु आपलं लेकरू जर सक्सेस असेल, आपलं लेकरू जर निर्व्यसनी असेल, आपलं लेकरू जर कर्तबगार असेल, तर यातच त्यांचं सुख आहे आणि यातच त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं ते बघतात. कारण अतोनात कष्ट ते आपल्यासाठीच करत असतात, प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळावी यासाठी ते झटत असतात. म्हणून आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची किंमत करा. कारण आमच्यासारख्यांना जर विचारलं की आई वडील काय आहेत, आई तर आम्ही सांगू शकतो पण बाप आम्ही सांगू शकत नाही. कारण आमचा बाप आम्ही कधी बघितलाच नाही, त्याचं प्रेम कधी बघायलाच मिळालं नाही. म्हणून वडील आहेत तोपर्यंत त्यांना जपा, काळजी घ्या आणि त्यांची सेवा करत राहा. आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.